आपण समकालीन भारत सुशासन हे प्रकरण पाहू राहिलेले. मागच्या तासाला आपण सुशासनाची मूल्ये किंवा उद्दिष्टे ते पाहिलेले आहे. यामध्ये सहभागात्मक नागरिकांचे सहभाग, त्याचबरोबर कायद्याचे राज्य, कायद्यासमोर समानता, पारदर्शकता, जे काही कामकाज आहे ते कामकाज लोकांना प्रत्यक्षात समजले पाहिजे, दिसले पाहिजे. त्या RTIच्या अधिकारात तो अधिकार दिलेला आहे. प्रतिसादात्मक, यामध्ये जनतेचा सुद्धा प्रतिसाद तेवढाच आवश्यक असतो. सहमतीदर्शक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व म्हणजे याची जबाबदारी निश्चिती, ही मूल्ये आपण मागच्या तासाला पाहिलेली आहेत. आता सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन हे पाहणार आहोत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा किंवा विकासाचे धोरण स्वीकारले. स्वातंत्र्यानंतर भारतापुढे अनेक उद्दिष्टे होती, अनेक समस्या होत्या. समस्या निराकरण करून ती उद्दिष्टे साध्य करायची होती. त्यामुळे भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामध्ये कल्याणकारी राज्य या संकल्पनेचा पुरस्कार सुद्धा भारताने केलेला आहे. त्यामुळे सरकारच्या जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोकसहभागावर असला तरी नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा खरा सहभाग मिळवता येत नाही. लोकसहभाग हे सुशासनाचे मूल्य आहे. परंतु अनेक चांगले कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रम जी धोरणं आहेत त्यामध्ये जनतेचा सहभाग फार अत्यल्प असलेला दिसून येतो. भारत सरकारच्या सार्वजनिक कार्मिक जनशिकायत म्हणजे लोकतक्रार आणि पेन्शन मंत्रालयामार्फत प्रशासकीय सुधारणा आणि जनशिकायत विभाग भारतातील प्रशासकीय सुधारणांकडे लक्ष देते. ज्या तक्रारी आहेत, जनतेच्या ज्या तक्रारी आहेत, त्या तक्रारी निवारण केंद्र यामध्ये सक्रिय असलेले दिसून येते. त्याची उद्दिष्टे, ते पहिलं उद्दिष्ट म्हणजे शासनाची धोरणे, संरचना आणि प्रक्रियामध्ये प्रशासकीय सुधारणांना प्राधान्य देणे. दुसरं, तक्रार निवारणावर भर देऊन नागरिक केंद्रीय प्रशासनास प्रोत्साहन देणे. जे तक्रार निवारण करणेच, परंतु नागरिक केंद्रीय प्रशासनास प्रोत्साहन देणे. ई प्रशासन नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे. म्हणजे तक्रार निवारण केंद्राचा उद्देश की नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणं हे तर आहेच, परंतु त्याचबरोबर शासनाची धोरणे, संरचना ही नागरिकांनी व्यवस्थितरित्या समजून देणे, नागरिक केंद्रीय प्रशासनाचे प्रोत्साहन वाढविणे आणि ई प्रशासन जाणीवपूर्वक यामध्ये सुधारणा घडवून आणणे. दुसऱ्या, प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक भारतातील लोक प्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी केलेली होती. म्हणजे जो दुसरा आयोग, प्रशासन सुधारणा आयोग होता, त्यामध्ये प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणणे हा त्यातील महत्त्वाचा उद्देश होता. हा आयोग शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे, याकरता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती. म्हणजे जो आयोग आहे, तो आयोग कशासाठी, प्रशासनामध्ये सुधारणा, प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी हा आयोग होता. त्याच्याकडून काय काय अपेक्षा होत्या की शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे, ही अपेक्षा होती.
नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी एक महत्त्वाचे कार्य आहे. आता नागरिक केंद्रीय प्रशासनावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय मत व्यक्त केलेले आहे? प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे. प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे, विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे, नर्सिसप्रमाणे स्वतःच मशगूल असणे हा नसून काही मिळवण्याचा प्रयत्न करणे हा होय. प्रशासनाच्या शेवटी कस लागणार आहे तो मानवी कल्याणासाठी. म्हणजे प्रशासन म्हणजे काही मोजमजा करण्याचे ठिकाण नाही किंवा शोकेसमध्ये ठेवलेली वस्तूसुद्धा नाही, तर ते काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि प्रशासनाचा शेवटी कस ह्यासाठी लागणार आहे की तो म्हणजे त्यातून मानवाचं कल्याण साधणार आहे. म्हणजे प्रशासकीय कामाचा उद्देश हा मानवी कल्याण आहे, हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्ट केलेले आहे. आयोगाने अशी भूमिका घेतली की जर प्रशासन नागरिक केंद्रीय असायला हवे असेल तर ते सहभागास प्रवृत्त करणारे, पारदर्शक असायला हवे, ते परिणामकारक, कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे. नागरिक केंद्रीय प्रशासन कसे असले पाहिजे? पारदर्शक. जे कामकाज आहे ते कामकाज नागरिकांना दिसलं पाहिजे. म्हणजे रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली तर रस्त्याचे कामं दिसले पाहिजे. नुसते रस्त्याचे कामं नाही तर रस्त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल आला पाहिजे. नाहीतर मग फक्त पॅच मारला आणि रस्त्यावर तुम्हाला दाखवलं की आम्ही इथून तिथून रस्ता केलेला आहे. खड्डे बुजवणे म्हणजे रस्ते तयार करणे नव्हे. आजकाल सरकारी कामामध्ये ह्या गोष्टी अनेक पाहायला मिळतात. आपण पाहतो पावसाळ्याला रस्त्यावर खड्डे पडतात, नागरिकांकडून आरडाओरडा होते, प्रशासनाकडे मागणी केली जाते रस्ते तयार करा, खड्डे बुजवा, रस्ते तयार करा. त्यानंतर प्रशासनाला जाग येते, प्रशासन लगेच रस्ते तयार करण्याचं काम हाती घेतं. शासनसुद्धा मंजुरी देते. मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाच्या कामाची लगबगी तयार होती. लगबगी तयार झाल्यानंतर ते फक्त खड्डे बुजवतात आणि काय म्हणतात, आम्ही रस्त्याचे कामं केले. परंतु नागरिकांना हे दिसलं पाहिजे की हे पॅच मारण्याचं काम आहे की रस्ते बनवण्याचं काम आहे. हे नागरिकांना ज्यावेळेस दिसेल त्यावेळेसच त्याला पारदर्शकता असे म्हणतात. तरच ते प्रशासनाचं कामकाज योग्य पद्धतीने चालू हे दिसेल. म्हणजे की कामामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्याचबरोबर सहभागास प्रवृत्त करणारे, तसेच परिणामकारक, कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे. त्याही पुढे जाऊन नागरिकांना सेवा देण्याचे गुणविशेष हा सर्व प्रशासकीय संस्थांमध्ये झिरपला जायला हवा. शासकीय संस्था प्राथमिक कामापैकी एक म्हणजे लोककल्याण साधणे हे होय. जे शासकीय संस्थांचा मूळ उद्देश लोककल्याण हे आहे. आपण मालक नाही, आपण सेवक आहोत, ही भावना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जपायला पाहिजे. आजकाल आपण पाहतो आज उलट आहे. आपण जर घरामध्ये किंवा खाजगी दुकानामध्ये जे नोकर असतात ते नोकरांना त्याच्याकडून काम करून घेतले, पण काम करून घेताना मालक त्यांना कधीही हात जोडून, रावसाहेब तुम्ही तेवढं झाडून घेता का, भाऊसाहेब तुम्ही तेवढं कागद उचलता का, असं करीत नाही. परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची आरेरावी एवढी असते की त्यांचा दर्जा हा त्यांना अहंकार करण्यास प्रवृत्त करतो. सामान्य नागरिक हा त्यांचा मालक आहे ही गोष्ट त्यांना ते विसरतात. आपण जनतेचे सेवक आहोत, सेवक हा शब्द विसरतात. उलट जनतेकडून ती अपेक्षा रावसाहेब, भाऊसाहेब हे शब्द ऐकण्यामध्ये जातात आणि त्यातून ती AC रूममध्ये बसलेले असतात. सामान्य नागरिक मात्र उन्हामध्ये रांगेत तळपत असतात, खास त्यांचे भेट घेण्यासाठी. बाहेर एक शिपाई असतो, तो आपला आरेरावी पद्धतीने जो
वाटेल त्याच व्यक्तीला सोडलं आतमध्ये सोडण्याचे काम करीत असतो. त्यानंतर भोसवांचे चहाचा टायमिंग, लंच टायमिंग हे पाहून नागरिक दिवसभर ताटकळत उभे राहतात. ही अवस्था भारताच्या प्रशासनाची आहे. म्हणजे यामध्ये की सुशासन म्हणजे काय, की सगळ्यात महत्त्वाचं शासनाचा जो स्थानिक लेवलला आरसा जो असतो तो प्रशासन असतो. तलाठी कार्यालय असते, तहसील कार्यालय असते. यामध्ये नागरिकांना हेलपाट्या घालायला लावलंय तर नागरिक ते अधिकाऱ्यांना वाईट म्हणत नाही, ते शासनाला दोष देतात. सरकार चुकीचं आहे, सरकार बोगस आहे कधी म्हटलं तर जेव्हा शासनाचा चतुर्थ श्रेणीचा जर कर्मचाऱ्याची वागणूक जर व्यवस्थित नसली तर नागरिक म्हणतात हे शासन चांगलं नाही. म्हणजे प्रशासन हा सरकारचा आरसा असतो. प्रशासनाची सेवा जेवढी चांगली राहील, जेवढी पारदर्शक असतील, जेवढी कार्यक्षम असेल, जेवढं उत्तरदायित्व असेल, तेवढं नागरिक समाधानी राहतो. नागरिक समाधानी राहिला तरच म्हणतात की हे नागरिक केंद्रीय प्रशासन आहे. जे लोकशाहीमध्ये नागरिक केंद्रीय प्रशासन म्हणजे त्याला आपण सुशासन असे म्हणतो. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातील पारंपरिक लोक प्रशासन सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील मुद्द्यांकडे विशेषत्वाने लक्ष वेधलेले आहे. जो दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग आहे त्यांनी प्रशासनामध्ये नागरिक केंद्रीय प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काही सूचना केलेल्या आहेत. उत्तरदायी आणि पारदर्शक शासन म्हणजे जबाबदार आणि पारदर्शक प्रकारचं शासन असलं पाहिजे. प्रशासनाची उत्तरदायी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. सेवा सुविधा देताना विलंब टाळण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही सेवा देतात, सुविधा उपलब्ध करून देतात, तुम्ही जनतेवर उपकार करीत नाही तर जनतेच्या कराच्या पैशातूनच त्या योजना उभारल्या जातात. त्या योजना त्या तुम्हाला जनतेला द्याव्या असतात. अनेक अधिकारी असे असतात की त्यांना असं वाटतं की आपण आपल्या खिशातून सामान्य दान धर्म करू राहिलो या अहिरभावात ते जनतेशी वागणूक करतात. म्हणजे याला उत्तरदायी म्हणत नाही, पारदर्शकता म्हणता येत नाही. म्हणजे ज्या काही सुविधा दिल्या आहेत, उदाहरणार्थ आपण कुपनावर जर गेला रेशन कार्ड त्याला आपण रेशन सरकारमार्फत की सामान्य जनतेला मोफत राशन दिलं जाते. मग हे मोफत राशन देताना जो राशन देणारा आहे तो राशन देणारा अशा आविर्भावात असतात की ते जसं काय जनतेसाठी ते राजे महाराजे आहेत आणि ते जनतेला दानधर्म करतात, अशा आविर्भावात ते राहतात. मग सामान्य माणसाचे एखादं रेशन कार्ड घेऊन गेला तर त्याला म्हणणार तुमचं एक नाव उडलं म्हणजे काय, म्हणजे ते घरातून गायब झाली व्यक्ती असं आहे का. आणि असे कारण देऊन ते नागरिकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे ते सुविधा त्या देत नाहीत. याला सुशासन म्हणत नाही. ज्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नागरिक समाधानी असतो त्याला सुशासन असे म्हणतात. याच्यासाठी दुसऱ्या आयोगाने प्रशासकीय आयोगाने सुधारणा करण्यासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक शासन ही एक शिफारस केलेली आहे. प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे, अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात. तिसरी, नागरिक केंद्रीय प्रशासन कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा वाढता सहभाग राहील याची खात्री करणे. बाकीचं उद्याच्यात असलं.